अक्का, बघू हात. अक्का, मी चुकलो. काय केलंस तू? काय केलं? मी काल रात्री चावलो तुला. माझा भाऊ लहानपणी सुद्धा चावायचा मला, अजूनही चावतो. उद्या बायकोला मात्र चावू नकोस हो. अक्का, माफ कर. अरे, माफी कसली मागतोस? विष्णू राजा, तू नाही चुकलास. मी मात्र चुकत चालले. पण मी सुद्धा एक माणूस आहे याचा विचार कर. आयुष्यात कधीही मी त्या सुखाच्या आसपास सुद्धा फिरकू शकलेली नाही. पहिल्या काही दिवसात मिळालं ते सुख नव्हतंच रे. क्षयाचा एक रोगी माझ्या नशिबी आला होता, नवरा म्हणून. पण तरीही आजकाल मनाने विधवा नाही राहिले. तू क्षमा करावीस मला. मोठ्या घरातली मुलगी मी. तुझ्या घराण्याला डाग लागलाय. अक्का, मी तुला पुन्हा एकदा विचारतो, हे आयुष्य फुकट घालवणार आहेस का तू? तुझ्या मास्तरांवरती जीव जडलाय, मग लग्न करायला काय हरकत आहे? लग्न करायला काय हरकत आहे? अक्का, मास्तरांनी विष्णू, मास्तरांचा अभंग ऐकला आज पहाटे. चूक करत होते मी. गेला महिनाभर मी त्यांच्याकडे ज्या दृष्टीने पाहत होते ना, तसे नाहीत ते. त्यांचं जमायचं नाही माझ्याशी. फार वेगळेत रे ते. त्यांच्या मनाची उंची नाही कमी करता यायची मला. केवळ त्या सुखासाठी नाही. तू भाऊ आहेस माझा, वाढलायस. तुला सांगायला हरकत नाही. संत आहेत ते. मी रात्रंदिवस जळते ती रिक्तपणे. विष्णू, हा देह सुख मागतोय, राक्षसी. या घराण्याचं रक्त आहे माझ्या देहात. खानदानी. नाही मिळायचं ते सुख मास्तरांकडून. दुबळे ठरतील, कदाचित मरूनही जातील. त्यांच्या गळ्यातला तो सूर ह्या जगातला नाहीच. आणि मी तरी मंगळसूत्र का बांधू या वयात? राहीन तडफडत. मला मर्यादा पुरुषोत्तम नकोय. अमर्याद कुणीतरी दैत्य हवाय. तुला खरं सांगते विष्णू, मी एकभुक्त राहते. खाणं पिणं ताळ्यावर ठेवते. देह आळवण्याचा आटोकाट प्रयत्न चाललाय माझा. पण आतडी उपाशी राहिली तरी रक्त उपाशी राहत नाही. ते फुटू बघताय रोमारंध्रातून. हस्तर कुदमरून जाते. तेही पाप वाटेल.
पुरुष नव्हे, नव्हेच मूल. पण मास्तर म्हणाले मी तुमच्या हक्कांशी आनंदाने लग्न करेन. नाही, अगं मी असंच चालू राहणार आहे का? एखाद दिवशी देहाने फसवलं तर? देहाने फसवलं तर? जिला जिला रे, काय रे? तुझ्या नावाचं पत्र पोस्टमन देऊन गेला. कोणाचं रे पत्र? पाहुणीच आहे. बहुतेक कधी येते ते लिहिलेलं आहे. मी म्हटलं तर तिला पत्र टाक म्हणून. कधी येतेय? नाही, ती येत नाहीये कारण तिच्या भावाचं लग्न आहे. आली असती तर पाहिली असती रे मी. जिला तात्यांनी बोलवलं. तात्यांनी? अरे ते मगाशी मलाही म्हणाले, पण तू झोपला होतास. जा, जाऊन ये. आणि हे बघ, आक्रस्ताळेपणा नको. तात्या, मी आलोय. दरवाजा बंद बंद करा. बसा, खुर्चीत बसा. हे वाच. मी घरादाराची, बागेची, गावातल्या जमिनीची आणि शेतीवाडीची मालकी अक्काच्या नावे करून दिली. वारुळ खणण्याची, प्रत्यक्ष कुलदैवतच भ्रष्ट करण्याची भाषा हा मुलगा बोलतो. पित्यावरती शिव्यांचा वर्षाव करतो. गीता पठणामध्ये व्यत्यय आणतो. हे सगळं असह्य आहे. म्हणून वतनवाडीवरचा हक्क त्यांनी गमावलेला आहे. हे अक्काला माहिती? माहीत असण्याची गरज नाही. तू माझा मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार गमावलाय, कारण मुलाचं नातं तू तोडून टाकलंय. गीता पठणाच्या वेळी तू जो प्रकार केलास, वाळू खणून टाकण्याची भाषा केलीस, त्याचं प्रायश्चित्त आहे. मी तुझ्याशी असलेलं बापाचं नातं तोडून टाकलंय. आपला दोघांचा काहीही संबंध नाही. मी काय वेश्येपासून झालो? इतकंही महत्व देत नाही मी. ठीक आहे? आपली गावातली दक्षिणेकडची 5 एकर जमीन, सुपीक जमीन, मी सुकल्याला देतो. कोण चुकले? चंद्राबाईचा मुलगा. चंद्राबाई म्हणजे ती तुमची? रखेल माझी. तिचा मुलगा सुकल्या, त्याला देतोय 5 एकर सुपीक जमीन. असल प्रत ती नव्हे सांगणारा, असल प्रत कडी कुलपात आहे. तुझी आईची काहीच किंमत नाही? नाही कशी आहे. अक्का तिची थोरली मुलगी. मग मी कोण? तू मला मेला.
परंपरेची देवधर्माची पायमल्ली करणारा आमच्या घराण्याच्या इभ्रतीला शोभत नाही. आई का मेली? तात्या, आई का मेली? तिला माझा गुप्त रोग जडला होता. लाजून मेली ती. शरमून जीव दिला तिला. आता जा. काय भयंकर करायला ओळखला तुम्ही तात्या. निघा. अक्काला माहितीये आईचा मृत्यू अशा प्रकारे झाला याचं तुम्हाला थोडंही दुःख होत नाही? लाज लज्जा शरम काही वाटत नाही तुम्हाला? तशी माझ्या आईला वाटली होती. पश्चाताप होतच नाही का तुम्हाला? अक्कानं रात्री पांघरून घातलं मास्तरांना. अक्काचं पाऊल वाकडं पडणार आहे. आता तरी डोळे उघडतील की नाही तुमचे? तू चावलास तिच्या मनगटाला कडकडून. पाहत होतो मी कोपऱ्यातून. काळोखाचंही दिसतं मला. डोळे फुटले नाहीत माझे. अक्काचंही कर्म पाहिलं आणि तुझंही. कान फाडून ऐक. अक्काचं मी मास्तरांशी लग्न लावून देणार आहे. बरा आहे तो मास्तर. देवाचं नाव असतं त्याच्या मनोमनी. लग्न इथं होईल आपल्या खळ्यात. गाव गेलं खड्ड्यात. काय बोलणं झालं? अक्का, आपली आई फार फार वाईट अवस्थेत मेली आहे. काय? कशी मेली विष्णू? नाही अक्का, मी हे तुला कधीच सांगू शकणार नाही. तुला ते कळता कामा नये. अरे म्हणजे काय? तुलाच काय ते कुणालाच कळता कामा नये. मला सुद्धा न कळण्यासारखं म्हणजे काय? तिचा बळी घेतलाय माणसातल्या माकडानं. आपण दोघं एका माकडाची मुलं आहोत अक्का. मी निघतो. मी इथे नाही राहू शकत. या घरामध्ये मी एक क्षणभरही राहू शकत नाही. का? अक्का, तू मालकीण आहेस या घराची, या खानदानाची, या इस्टेटीची. तात्यांनी तुझ्या नावाने मृत्यूपत्र केलंय. माझ्याशी बाप मुलाचा संबंध तोडून टाकलाय त्यांनी. मला काय अधिकार आहे या घरामध्ये राहण्याचा? मी मालकी? अक्का, तात्या, 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 विष्णू काय म्हणतोय? ते खरं आहे. गीता हातात आहे अक्का. आजपर्यंत कधी खोटं बोललोय? ते मला बिलकुल आवडणार नाही. तुझा संबंध येतो कुठे? माझा संबंध येत नाही? तुझ्या प्रश्नाचा रोख
मला संदर्भ लागत नाही. कशाबद्दल बोलतेस तू? आईच्या मृत्यूबद्दल? मृत्यूपत्राबद्दल बोलतेय मी. त्याच्याबद्दल होय. मला अजिबात पसंत नाही ते. मला पसंत आहे, तुला नसे नका. आणि मी जे ठरवलंय त्यात कदापिही बदल होणार नाही. जाळून टाका ते मृत्यूपत्र. मला कशाला हवंय तुमचं वतन? हवंय, तुलाच गरज आहे त्याची. हे बघा तात्या, यातलं काही एक होणार नाहीये. आणि जर झालं तर त्याचे परिणाम बरे होणार नाहीत. यातलं सगळं होणार, मग त्याचे परिणाम काहीही हो. विष्णू, मला माफ कर, पण माझा यात काही दोष नाहीये रे. अक्का, अगं मी कुठे दोष देतोय तुला? पण हे होता कामा नये. मी काय करू सांग? काहीतरी करायलाच हवं. हे होता कामा नये. विष्णू, माझ्यामुळे तू निराधार व्हायचा. अजून तू इथेच आहेस? विष्णू, तुला हे सगळं हवंय कशाला? शरम आहे तुला? अक्का, 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 काय रे? तू इथे आहेस? मग माझ्याशी कोण बोललं मी तिथे असताना? कोण बोललं? काय बोललं? तू अजून इथेच आहेस? विष्णू, हे तुला हवंय कशाला? हा मोह सोड तू. अरे शरम नाही का वाटत तुला? असे शब्द होते, मला अजूनही आठवतात ना स्पष्टपणे. म्हणजे अक्का, आवाज तुझ्यासारखा होता, पण खोलवर जमिनीतून शब्द येत होते. समजले मी. आई बोलली. विष्णू, आपली आई बोलली. आपल्या घरादारातून तिचे प्राण एखाद्या झऱ्यासारखे वाहतात. मला सुद्धा कधीतरी रात्री अपरात्री तिचे हुंके ऐकू येतात. हे सगळं तुला सोडायला सांगते. विष्णू, विष्णू, ती हे सगळं तुला सोडायला सांगते. होळी होती रे. तुला भांडण तंटे नको होते. भांडू वाजलं तरी शहरून जायची. जमिनीवरनं हळू चालायची. हळूवार हाताने काढायची. देवकेळीची फुला मी तोडली ना तरी कळवळायची रे. पोरांनो, पेठातून काय ओढता फुलं? झाडं दुखावतात रे. विष्णू, तात्यांनी आईबद्दल काय सांगितलं तुला? सांग ना विष्णू, सांग. हेच तेवढं विचारू नको सांगा.
अगं अख्ख्या मानव जातीला कलंक लावणारं कारण आहे ते. त्याचा उच्चार फक्त तात्याच करू शकतात, अक्का, फक्त तात्या. तू ते ऐकताही कामा नये केव्हाही. आणि तू अक्का ते तात्याने विचारायचं नाहीस. अगं हजारो स्त्रिया अशा मोठमोठ्या घरातून कुठून गेल्यात ते. मला हे घर नको. आई म्हणत होती ते बरोबर आहे. गैर नाही त्याच्यात काही. आता मी निघतो. मला नको हे घर. मला या नरकात टाकून जाणार तू? इथलं सगळं ओझं माझ्या शिरावर टाकून तू निघणार? अरे किती किती जळाल मला, किती जळाल मला रे, किती जळाल.